तर शब्दाचा अर्थ नुसतं आपलं मी त्यांचा दास आहे असं नाही, क्रियेत रूपांतर कशामध्ये पण त्याला म्हणायचं मनवैता त्यांचे नुसतं म्हणतो मी दास आहे मध्ये काम सांगितलं तर दोन पडतो त्याचा काय उपयोग. तसं क्रियेमध्ये प्रवृत्त कशात प्रवृत्त झालं पाहिजे म्हणजे मग दास्यच बघा. तनु मनो जीवे आकारातला आकार आहे. देवाच्या बाबतीत जागा सर्व विसरून देवाच्या बाबतीमध्ये मी एक कोणीतरी आहे आणि माझ्या गुणामुळे परमात्मा शोभा येतो हे म्हणणं सुद्धा काय आहे. मग कोणता तिथं काय कमी आहे का देवाच्याकडे. लक्ष्मी आहे जायची ब्रह्मांड निर्माण करण्याची काय आहे शक्ती आहे त्याच्यासारखं आहे का. सगळे देव हात जोडून काय आहे. मग ते म्हणाले माझ्या ऐश्वर्याने देवाला पाहू शकतो. मग ऐश्वर्याने पाहू शकतो का ऐश्वर विसरावं लागते. मी कोणीतरी यावं हे काय करावं लागते. देवाच्या समोर मी एक कशीच आहे काय. माझा सगळं भार कोणावरती आहे ईश्वरावर. हे अलग अलग शब्द त्याप्रमाणे देवाच्या बाबतीमध्ये लक्ष्मी यायची जायची काही काय गरुडाचं वाहन आहे. तुमच्यात याने कुठे ते काय प्रसन्नता होत असते का. मग आपण सगळं आपला विसर नाही अहम भावासहित म्हणजे मग तसं श्री गुरुच्या जवळ सर्व काय झालं पाहिजे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री एकम नित्यम विमलविचनम सर्वदिसा भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं. मग असे जर श्री गुरु आहे मी कुठेतरी एक त्यांचा पुण्य लावून नम्र होऊन काय झालं पाहिजे. एवढे शिवाजी महाराज तुकोबराच्या समोर काय होता नम्र होतं. एवढा मोठा चांगलं पण वक्तव्याच्या समोर काय होता नुसतं नम्र होतो का पाय धरतो काय करे. 1400 वर्षाची तप्ती मिळवणे लागती चरणाने मनविता त्यांचे आणि पुढे आस अरे ना सेवा असते ना ते कोणी बाबा ते ना गुरुजीची सेवा करायची आहे. उदाहरण आपलं घ्यायचं मग वोकरी आली ना काय आली मग भांडं आणायला पाहिजे भांडं घ्यायला पाहिजे ना ते दोन्ही हातात घ्यायचे मनविता त्यांचे. आणि पुढे तिथं आनंदाश्रम स्वामी होते त्यांची ते तात्या मारून होते काय सेवा करायची. तुम्ही आनंदाश्रमने स्वामी नाही पाहिले पण तात्या पाहिले की नेहमीच जायचे काहीतरी खायला द्यायचे मनविता त्यांची. इथे कामं वाटून द्यायची इथं नाही का. त्याच्यामध्ये 8 दिवस अमक्याने घंटा वाजायचे 8 दिवस झाडझूड येते असे कामं वाटून द्यायचं. इथंच पोरं राहत असत. सर्व वर राहायचे काही खाली यायचे काही इकडे राहायचे. मग संडास टोपल्याचे होते ते साफ करायचे हे संडास नाही. मग पाळीने कशाने ज्याच्यावर पाळी आली त्याने संडास काय करायचे. एक श्रीमंताचा मुलगा होता तो म्हणाले बाबा मला हे काम सांगता का. आमच्या घरी कामगार लोक काम करणारे कोण लोक आणि मला काय हे काम सांगता का टोपले साफ कर.
आमच्या घरी नोकर मोठे मोठे काय करते. म्हणजे बाबा म्हणायला लागले, म्हणलं मी सांगतो ते काम काय केलं पाहिजे. ते म्हणलं हे बा मला श्रीमंत आणि गरीब काय नाही, लहान मोठा वगैरे काही गरज नाही. आम्ही जे सांगतो ते काय काम केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. जर तुझी इच्छा करायची नसेल आता जाताच वळकटी कोण थांबायचंच नाही म्हणली तर म्हणा येतात त्यांचे आणि पुढे हात बरे ना. कोणतंही काम करण्याची लाज नसावी, काही नसावे. त्याला म्हणायचं म्हणा येतात त्यांचे. त्याच्यामध्ये कोण एकनिष्ठ भक्त असतो, त्याच्यावर पहिली कृपा असते कोणावरती. त्याच्यात एक प्रकार असतात ना, कमी जास्तपणा असतो. म्हणजे तुमचे रामदास स्वामीचे बरेच शिष्य होते, पण त्याच्यामध्ये कल्याण एकनिष्ठ होता. त्यांचे विवेक याचे नाही का, रामकृष्ण वंश परमहंसाचे बरेच शिष्य होते, एकनिष्ठ कोण होता, म्हणाविता त्यांचे आणि पुढे आज वगैरे घेतलं. भक्तामध्ये सुद्धा पाडले ना अर्थ. मग तो भक्ती करतो, देवाकरता देवाची भक्ती करतो की आपलं संकट निवारण होण्याकरता भक्ती करतो. पण कोणतं काय दुःख निवृत्त झालं पाहिजे. एखादा मनुष्य वारी करत असतो, तो कशाकरता करतो, तर आपल्या केसमध्ये कोर्टामध्ये केस आहे तिचा निकाल कोणाच्या तर्फे लागला पाहिजे, आपल्यासारखा. म्हणून 5 वाऱ्या करायच्या किती, निकाल काही लागेल ना, दिलं सुटलं वारी काय दिली. भक्त नाही का एकनिष्ठ नाही, एकनिष्ठ मध्ये. म्हणून दुःखाकरता निवृत्ती करता प्रयत्न करतो. आणि दुःख निवृत्त झाल्यानंतर राम बोलो बाई, मग मी तुमचा देव नाही, तुम्ही माझे शिष्य नाही. हा अर्थ भक्त म्हणतात. कोणता अर्थ जिज्ञासू अर्थ. अर्थ जिज्ञासू सुद्धा जाणण्याकरता, देवाकरता देव नाही. बरं एखादा अर्थार्थी पद परम भक्त करतो, तो लोकांतराची काय व्हावी, देवाकरता भक्ती करतो का लोकांतराच्या जगात. मग अनन्य आहे का, भक्त आहे पण काय नाही, अनन्य. ज्ञानी त्वात्मय बाबे. ज्ञानी भक्ताला विचारलं तुम्ही कशाकरता भक्ती करतात, देवाकरताच काय करतो, यथा व्रजगोपिका धाम. मग दृष्टांत कोणाचा दिला, गोपिका. त्या दुःख निवृत्ती करता भक्ती करत होत्या, देवाकरताच भक्ती करत होत्या, असं आहे सगळे. मग अनेक त्याच्यामध्ये काय करायचे, सगळे लावायचे. काहीतरी जखम झाली होती कोणाला, कोणती मात्र ती नीटच होऊ देईना, काय होऊ देईना. देवाने सांगितलं, म्हणलं का बरं असं करता तुम्ही, नीट होऊ देत नाही तुम्ही, पुन्हा आणखी तिला जशीच्या. मग तिने सांगितलं, म्हणलं हे पहा, या जखमीमुळे तुमची आठवण होते. कशामुळे, जखमी पाहिली की कोणाची आठवण येते. हे भक्ताचे उदाहरण हे सगळे असे देवा, सगळे एकनिष्ठ भक्त आहे. हा समजते श्री मी सगळे एक परमा. मी वाचून काही अनेक गोमटेची नाही, मृतची नाम पाहिजे जिनी आहे. तो जगतो पण कोणाकरता जगतो आहे का. एखादी बाई असते, लहान मुलगा असतो किंवा काहीतरी हे असते, वस्तुस्थिती काय भक्त आहे. मग भक्ताच्या विषयी असं आहे, साहेब पती निवारता हे ऐकल्याबरोबर पत्नी काय करते, उत्तम पती बरं का दहन होत असताना, काय होत असताना उडी टाकते,
मध्य. आणि पती वारल्यानंतरही सुद्धा विधीने मागते ती. म्हणलं मी एका बाईला विचारलं, म्हणलं तुमचा पती तर काय झाला, वारला की. आणि विधी पतिव्रतेचा विधी कोणता आहे? पतिव्रता जेणे भरतारा जेणे. तुमचा तर पती वारला घेता आणि तुम्ही. मग ती सांगत असते मुला करता, कशा करता जगते. कारण मी नसले तर मुलगा काय होणार नाही, त्याच्याकरता मी जगते. कोणाकरता? हे सगळे प्रकार सुंदर प्रकार असे भारतीय संस्कृतीमध्ये पतिव्रतेच्या बाबतीमध्ये फार दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितला आहे. मग त्याच्यामध्ये एक आहे ना, द्रौपदी तो कोणी सीता, हे सगळे अनन्य ते जे काय म्हणाविता त्यांचे दास. आणि पुढे आस उरेला, पुढे आस उरेला म्हणजे परमात्मा सूर्य उगवल्यानंतर कुठे अंधार निवृत्त करण्याकरता दुसऱ्याची इच्छा करतो का? पण पुढे आज परिपूर्ण झाल्यावर त्याला कशाची आवश्यकता आहे? नरेंद्र मोदीला काय सरपंचाकरता फॉर्म भरावा लागतो? आता आशा काय झाली, संपली. ती भारतीय संस्कृती आहे, सुंदर संस्कृती आहे. पण ते आता मागे पडत चाललेले. काय चाललेले? चांगला आम्ही ज्याचे दास आणि त्याच्यामध्ये 2 वर्णनं करावे. पंढरीचं वर्णन करावं. उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड वर्गे, ऐसी चंद्रभागा ऐसी. पंढरी पर भगवाचा नाही, साधू संतांची सुद्धा पंढरी पर. आणि पुन्हा काही लोकांना पटणार नाही, पण नसं आहे का, पंढरीपेक्षाही सुद्धा आळंदीचं वर्णन अधिक आहे. हे पंढरीच्या माणसाला पटणार नाही, पण हे पंढरी म्हणे जनाची आहे आणि कडी काय का म्हणे. म्हणून सगळ्यात साधकाचा भरणा कुठे असतो? ते 4 महिने जरी राहत असले तरी त्यांच्या चित्तातून आळंदी काय होत नाही, आळंदी मात्र जात नाही. हे संस्थेचं चाललं आहे ना, पंढरपूरला शाखा काय करायची. मग इथे पोरं आल्यानंतर जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि बाकीच्याला सांगायचं जा कुठे, पंढरपूरला जात, इथंच थांबतात सगळं. त्याला विचारलं या वर्षी तुमचा नंबर नाही, पुढच्या वर्षीला पुढे हात. हे स्थानच त्याचं आहे. काय आळंदी हे स्थान काय अप्रतिम आहे बघा. खरं नाही. कारण खास ज्ञानेश्वर महाराज काय झालेले बसलेले. हा विशेष आहे. कोणता? समाधी. 750 वर्ष झाली तरी चैतन्य जसंच आहे तसंच आहे. सुंदर आहे. आम्ही ज्याचा दास आणि त्याचा तो हा देवाचाही आहे ना. कारण ज्या अर्थी जगत दिसतंय त्या अर्थी जगत करता ईश्वर काय केलं पाहिजे. ईश्वर सत्ता मानलीच पाहिजे तुम्हाला. जगत दिसते ना, घट दिसतो त्या अर्थी कुंभार काय केलं पाहिजे. नाही तर आपोआप स्वभाव वाद येईल. कोणता वाद? नास्तिक लोकांचा कोणता वाद आहे? स्वभाववाद आहे बरं का. आणि वेदांताचा कोणता वाद आहे? ईश्वर सत्तावाद. हे जे नास्तिक लोक आहेत, देव काय करीत नाही मानते. त्यांना विचारलं सृष्टी कशी निर्माण होते? म्हणलं आपोआप होते, स्वभावात होते. काय होते? त्यांना विचारला प्रश्न, म्हणलं पाऊस पडल्यानंतर गवत उगवते का नाही? कोणी पेरलं का? म्हणलं ते स्वभावतात उगवते. स्वभावता उगवते का? त्याचं बीज काय केलं पाहिजे? म्हणजे ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी परमात्मा काय केलं पाहिजे? त्याचं पोषण होते. त्याचं काय होते?
आहे का? मग ईश्वर सत्तावाद म्हणजे तुम्हाला ईश्वर काय केला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांना हे मत मान्य आहे. वर्षते सकळ आणि ईश्वरनिष्ठांची हे पण ईश्वरनिष्ठा आहे. वर्षते सकळ मंगलाचा वर्षाव करणारे कोण आहे? ईश्वरनिष्ठाची. ईश्वरनिष्ठ त्याच्याशिवाय संसारामध्ये समाधान प्राप्त होऊ शकत. ते एक मामा दृष्टांत सांगायचे बा. एका ग्रस्ताला बरं काय एक पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी अशा 5 काय झाल्या आणि त्या आंधळ्या बघा. सगळ्या मुली कसं आंधळ्या. आता हे बस समाधान कसं आहे? मग देवाने आपल्याकडे मुली पाठवलेल्या आहे ना. मग म्हणायला लागले त्यांची सेवा करणं आहे आपलं काय? बाप म्हणतो काय करणं आहे? आंधळ्या पोरीचं कुठं लग्न होत असते का? मग कोणाला सेवा करा मरेपर्यंत? मग बिगार म्हणून सेवा करायची का आवड म्हणून? देवाने ज्या अर्थी आपल्याकडे पाठवलेले आहे त्या अर्थी त्यांची सेवा करणं हे आपलं काय आहे? असं याला म्हणतात ईश्वर सत्ता. हवा अरे नाहीतर आपलं काहीतरी करणं. एक म्हणजे पुढे आता इथं पुस्तक नाही मिळणार तर सांगितलं होतं तुम्हाला. एक श्रीमंत हे सगळे सुशिक्षिताच्या गोष्टी आहे. एक सुशिक्षित मनुष्य लग्न झालं, बाई एक शिकलेली, आई शिकलेला. आता मुलगा होण्याची इच्छा कशाची? मुलगा होण्याच्या ऐवजी काय होत असे? मुलगीच होत असे. पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी. मी याने सांगितलं मंडळीला, म्हणलं हे बघ आता देव मुलगा झाला तर बरं आहे, नाहीतर मी काय करणार नाही, ठेवणार नाही. कोणाला सांगतो? काय झालं पाहिजे? ती इतकी घाबरली बघा काय नाही मुलगा झाला तर. मग इतकी घाबरली की तिला म्हणलं जगून काय आहे? जीव दिलेला. मग ती जीव देण्याकरता निघाली. लोकांनी त्यांना सांगितलं मला जीव देण्याचं कारण. मग तिने सांगितलं कोणतं? म्हणला तर पुन्हा बाळंत पण होणार नाही, मुलगा झाला तर आहे खरे. म्हणून त्यापेक्षा आपलं जीव दिलेला बरा. आता हे पहा हा स्वभाववाद आहे. कोणता वाद? आणि ईश्वर सत्तावाद म्हणजे आपल्या हातात आहे का? कोणता वाद? ईश्वराची इच्छा जशी असेल ठेवले अनंत आहे. म्हणून ईश्वरवादात समाधान आहे. काय? आणि स्वभाववादामध्ये काय? दुःख आहे. वेदांताचा कोणता वाद आहे? भक्ताचा वाद कोणता असतो? ठेवले अनंत हे जी थोर भक्ती संकल्पावे वाहिल्या होते भोगणे ते फळ. असा सुंदर संतांचा वाद आहे ईश्वरचा. मामाने दांडेकर महाराजांनी पुस्तक लिहिलं ईश्वर सत्ता वाद. मग भक्ताचा सगळा भार कोणावर असतो? जे काही करतो ते कोण करतो? परमात्मा. निमित्ताला काय आहे? कारण आहे. उपादान कारण कोण आहे? एक दृष्टांत देऊन सांगायचे. आपण देवाला फळं अर्पण करतो, काहीतरी बेल म्हणा, तुळशी म्हणा किंवा आणि अभिमान आपण धरतो. काय धरतो? मी अमकाम काम त्याला काय केलं किंवा इतके माणसं जेवायला काय घेतले घातले वगैरे. मग त्याचा अर्थ भक्त आणि अभक्त या दोतला फरक. हा भक्त जो असतो तो काय म्हणतो आणि भक्त जो असतो तो म्हणतो मी निमित्ताला कारणीभूत आहे. फळं मी देवाला दिले किंवा इतर माणसाला आंबे चालले निमित्त
तर झाडालाच आंबे आले नसते तू काय, झाडाला आंबे आले कृपा कोणाची आहे? झाडाची कृपा आहे. आणि अवघड तोडून आणतो फक्त काय, लोकांना देतो एवढ्या करता फोन जगत मी चालले. त्याच्या पुढे अशी काय, ईश्वरानं जर निर्माण केले नसते तू, मधुकरीवाल्याने मधुकरीत दिली नसती तू काय, मग खरे उपकार कोणाचे? मधुकरीत देणारे पाहिजे. मग खरे उपकार कोणाचे? ईश्वराचे काय केलं पाहिजे. आपण कोणा निमित्त फाळात झाडाचा तोडतो आणि दुसऱ्याला काय करतो? खरे उपकार झाडाचे आहे. याला ईश्वर सत्तावाद म्हणतात. कोणता जा ईश्वर शिष्टांची मान्य आहे म्हणून त्याच्यामध्ये समाधान आहे. काय आहे? आणि स्वभावादामध्ये काय नाही, समाधान नाही. नाही का याच्यावर रागव, त्याच्यावर रागव, त्याच्यावर रागव. म्हणून वेदांत भक्ताचा कोणता वाद असतो? ईश्वर सत्तावाद. तुमचे म्हणून तर आम्ही म्हणविता ज्यांचे दास पुढे आज अरे तो हा देवाचाही आणि काय कळे काळाचा ईश्वर भाव आहे ना त्यांच्या ठिकाणी, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. संताच्या ठिकाणी सुद्धा कोणता भाव आहे? म्हणते देवच आहे. काय देवते संत, देवते संत निमित्त. म्हणजे देवाचं कार्य त्यापेक्षा सरस कार्य कोणाचं आहे? संतांचं आहे. देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ता राखे दुर्जनाची, संतांच्या भूतांची दया आहे. जे कारंजले कांजले तोच देव तसे. ईश्वर सत्तेमध्ये काय असते? समाधान असते. आणि स्वभावामध्ये निमित्त कारण असलं, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, चिडचिड काय होत नाही. काय कर एवढा मी पैसा कमावला, असा केला तसा केला, आणि फुकट कोणी मला विचारत नाही. सनबाई सुद्धा टाकून बोलते. काय करे विचित्र प्रकार. इथे चालतं ना, आई वडिलाचे सुद्धा उपकार काय करत नाही. टाकावं झाले की काय करतात, गाडीमध्ये घेऊन येतात. म्हणजे जलाराम बाबाकडे काय करतात, सांगतात म्हटलं दैवा जलाराम बाबाची मदत करीन तुम्ही, आमचा काही संबंध नाही. बरं गरिबी म्हणायचं गाडीत घेऊन येतात, कोणात घेऊन येतात, असे प्रकार आहे. माझा विचार आहे, एखादा कोणी करा ना तुम्ही प्रवचन, कोणत्याही 5 मिनटं का होईना करून पहा. श्लोक घ्या ना. अभंग अभंग म्हणजे प्रवचनाला महत्त्व जास्त दिलं आहे. ते म्हटलं प्रवचन केलं तर कीर्तन देऊ, नाही तर काय करू. आणि ते पुन्हा एक अट घातली ना, 5 झाला तर विश्व विकासित मुद्रा